वडो खातो तो असं दाखव गावात.
त्यांचेच वारस आहोत आम्ही. औरंगजेब, तुला या तख्तावर बसण्याचा अधिकार नाही. खाली उतर औरंगजेब, खाली उतर. आज काला आहे. 7 दिवस काल पूर्ण झाले. छोटे बालक बाहेर तुम्ही तुमचं काम नंतर आहे. तुम्हाला नंतर बोलवणार. बालगोपाळ बाहेर. पाठीवाग काय जरा अजून तिसऱ्या अवतारामध्ये देवाने बघा नाही आणि त्यांचा बंदोबस्त हरे बगारा हरे बगारा
परशु बना, परशुराम बना, परशु परशुराम अवतार लावे अवतारी हरि परशुधर, परशुराम अवतार लावे हरि परशुधर परशुराम अवतार लावे अवतारी हरि परशुधर, परशुराम अवतार गोपी संगे तेरे भाई कृष्ण की साड़ी Wak, wak. Kaliwak, kaliwak. Yang lewat itu, terkait hal wasal deh.
एवढा एवढा सारवला सारवला आम्ही लेवल करून घ्या मागे बसा पाच मने घातीले घातीले अंतर धरा पाच मने घातीले घातीले पाच मने घातीले घातीले पाच अंतर मोठं का एक कणा उडाला उडाला एक कणा उडाला उडाला एक कणा उडाला मारुती बारे पाय कसा ठेवू पाडवाडीच्या वेलीवर पाय कसा ठेवू पाय कसा ठेवू फेकून दे का फेकून दे एक मिनिट बारक्या हलके बघू नको बारक्या डोळ्यात बघ सावकाश घे सावकाश घे सावकाश घे सावकाश सावकाश बारक्या सावकाश कबड्डी होते ना आपण कबड्डी खेळूया कबड्डी खेळायची आहे कोणताही कंटाळा या खेळात आता नाणेफेकी सुरुवात करणार आहे काय न मिळवता परत अंगणात गेला हे गेला तर मक्षाची कापडाची जी महेश खाण्याबरोबर तो परत पाऊस चालला नितेश बरोबर चांगले खेळाडू बघा परत परत पुष्पा भारतीय कुबल सासत्ता अरे मारुती नासा
चांगले बॅट्समॅन असा प्रेक्षकांची मागणी करण्यासारखं आम्हाला काय करतो तर म्हणजे आता हे मंदिर खूप जुने आहे, म्हणजे दुसरं पंढरपूर म्हटलं तरी चालेल. तर मग त्या इकडची खूप सारी लोक मुंबईतून वगैरे येतात. मग अंदाजे किती वर्ष जुनं मंदिर आहे आणि कसं चालतं? 100 वर्षाचा इतिहास आहे या मंदिराला. 100 वर्ष होऊन गेली आहे आणि या 100 वर्ष इतिहासातलं हे तिसरं मंदिर आहे. ओके. पहिलं मंदिर या ठिकाणी झापळांचं म्हणजे माळाची जी झावळ आहे त्याचं बनवलेलं होतं. ते एक दिंडीच्या वेळी गठ्ठा म्हणजे ॲटम लागला आणि ते जळाल्यानंतर याच्यातली जी मूर्ती होती ती उत्सव मूर्ती मातीची आणली जायची आणि ती उत्सव मूर्ती तेच आणि त्याच्या देवाच्या समोर घट ठेवलेला असतो. त्याच्यामध्ये आंब्याची पानं आणि तो नारळ ठेवलेला असतो. हे जे मंदिर होतं पूर्ण ते पूर्ण जळून खाक राख रांगोळी बाजूला असलेली माळाची झावळी ती झावळी जळून गेली, परंतु त्या देवाच्या समोर जो घट ठेवलेला होता त्याच्यातलं एक पाणी जळालं. दुसरी महत्वाची गोष्ट असते की जे टेम्पररी बांधलेलं होतं तर एक उंचावर 20 फुटावरनं एक लाकडी खांब देवाच्या उजव्या खांद्यावरती पडलं त्या मूर्तीच्या. पण त्या मूर्तीला ती मातीची मूर्ती ऍक्च्युली मोडायला पाहिजे पण ती खरचडलीही नाही, त्याला काही झालं नाही. त्यावेळी लोकांना ह्या देवस्थानचं महत्त्व कळलं आणि जागृत देवस्थान त्यापासून हे लोकांच्या दृष्टीपथात आलं आणि त्याप्रमाणे आतापर्यंत यामध्ये एक विषय असा आहे की आमच्या मंदिरामध्ये घाडीगुरं आज बघा घाडीगुराच्या वादामुळे मंदिरं बंद पडली. आमच्याकडे तिथे मानकरी कोणी नाही, बरोबर. कोणी यावं, कोणी नारळ ठेवावं, कोणी गारण करावं आणि आपलं म्हणणं सांगावं, त्याला तो नवसा हा जो देव आहे तो वर्षभर त्याला त्याची प्रतिनिधी देतो आणि ते आपण पावतो. अशा दुसरी महत्वाची गोष्ट की इथे धागड ढिंगाणा हे वारकरी पंथाचं सगळं आहे. इथे कुठल्याही प्रकारचा धागड ढिंगाणा दादागिरी काहीच चालत नाही. कारण असं की असा करणारा माणूस हा पुढच्या वर्षी इथे येत नाही.
त्यांचं काय होतं ते परमिशन लागतं, तुमच्या येत नाही ते असा विषय आहे. त्याला शासन देवच त्याचा शासन करतो. त्याप्रमाणे हे जे चाललं आहे बरं. आज जवळजवळ आरतीच्या वेळी साधारणतः 200 ते 2000 ते 2.5 लाख लोक या ठिकाणी आरती करतात आणि आरतीला एवढं महत्त्व दिलं जातं तिथे की आरती लोक आरती चुकवत नाहीत. एक दिंडीला आरती येणार नाही पण आरती चुकवत नाही असे पहिल्यापासून पिढी. आणि ह्या इथे जो आहे तो आरती म्हणणार एक जण म्हणणार आणि त्याच्या पाठून मागून पोर आपण बघितलं असं त्यामुळे त्याला जो एक सुटसुटीतपणा जो आहे तो त्यामुळे त्याच्यात येतोय. आता हे मंदिर म्हणजे खूप वर्ष काम चाललं, अंदाजे काय म्हणजे काय प्रोसिजर होती तुमचं? म्हणजे मी असं ऐकलेलं की सुरुवातीला बजेट कमी होतं, मग लोकांनी मग ते वाढत खूप झालं, टाइम पण लागला. ज्यावेळी सुरुवात केली थोडासा फंड आमच्याकडे होता, त्याप्रमाणे आम्ही स्ट्रक्चर पूर्ण करून घेतलं आणि त्याप्रमाणे आमचा उत्सव वर्षभर उत्सव करतो चालू केला आणि त्याच्यानंतर फंड्स वाढत गेले आणि जवळजवळ 2.5-3 कोटीवर मंदिर गेलं. 2.5-3 कोटीपर्यंत मंदिर गेलं आणि एकदम सुस्थितीत आहे म्हणजे बघण्यासारखं होते. आणि ह्या मंदिराला जी देणगी आहे ह्या गावातल्या जवळजवळ 90% लोकांची गावातल्या स्थानिक लोकांची. बाहेरचे लोक तुमच्या पाठीवर मिळतात मग 5% किंवा 10%च मिळतील आणि प्रत्येकाने आपल्या खिशात हात घातला 1 लाख 2 लाख अगदी 10-15 लाखापर्यंत मोठ्या रकमा. आता हा 7 दिवसाचा सप्ताह होतो जो म्हणजे पूर्ण पंचक्रोशीत काय म्हणजे पूर्ण मुंबईपासून सगळीकडे फेमस आहे. बरोबर. तर मग त्याला अंदाजे आयोजन तुमचं कसं असतं? त्याला गावातल्या लोकांचा हातभार कसा असतो? म्हणजे आर्थिक पेक्षा तुम्हाला बाकीच्या बाबतीत कसे सपोर्ट? दुसरी गोष्ट कसं आमचं जे नियोजन असतं ते स्थानिक जे इथले लोक आहेत कमिटीचे लोक हे आम्ही जवळजवळ त्याचं 1-1.5 महिना अगोदर नियोजन चाललेलं असतं. आणि आता ही तुमची प्रसार माध्यमात त्यामुळे त्याच्यापुढे व्हॉट्सअपला पत्रिका पाठवतात आणि या ठिकाणी आमचं नियोजन बघून किंवा या देवाचं सत्व बघून एकदा भाविका पुढच्या न बोलवता येतो. त्याच्यामुळे हळूहळू त्याची ही जी प्रसिद्धी वाढत गेली, भाविकांची संख्याही वाढत गेली. भाविक जवळजवळ मला वाटतं ह्या आमच्या 7 दिवसामध्ये साधारणतः 2 ते 3 लाख भाविक येऊन आणि बाकी आता आज म्हणजे आज काला झाला म्हणजे आज 8वा दिवस आहे. आता याच्या पुढचा प्रोग्राम कसा काय? प्रोग्राम म्हणजे आज आमच्याकडे हा जागर म्हणून होतो. आज या दिवशी कुठलाही प्रोग्राम मंदिरामध्ये असतो त्याप्रमाणे आज प्रोग्राम आहे. उद्या आमचं हे महाप्रसाद. या महाप्रसादाला पण आम्हाला संस्थेचे पैसे खर्च होत नाही, लोक डोनेशन मधनं देतात. दुसरी गोष्ट या ठिकाणी ज्या सगळ्या तुम्हाला वस्तू दिसत आहेत डोनेशनच्याच माध्यमातून आले, संस्थेने आपला पैसा खर्च करून घेतलेला नाही, कमी आहे. त्याच्यामुळे हे जागृत आणि आम्हाला जी गोष्ट हवी ती ऑटोमॅटिक येते. आम्हाला कोणाला मागावी लागतं, फक्त आम्ही बोलतो की असं करायचं की आता त्याची एक तुम्हाला गोष्ट उद्या काही लोकांना जमिनीवर बसून जेवता येत नाही, सांध्याचा त्रास पायदुखीचा, म्हणून आम्ही लोकांना टेबलवरती जेवण करायची संकल्पना सोडली. लगेच आमची 100 माणसं उद्या टेबलवरती जेवायला बसवा पूर्ण झालं. ही परिस्थिती आहे म्हणजे अशा पद्धतीने होत आहे. आता बाकी इतर टायमाला हे जे मंदिर असतं ते नॉर्मली चालूच असतं. कधी याला लॉक नाही. कधी तुम्ही या कधी जा. इथे रोज संध्याकाळी 7ला आरती होते नेहमीप्रमाणे, सकाळी पूजा होते. दर एकादशीला इथे देवाला कपडे चढवले जातात, दागिने चढवले जातात, भजन केलं जातं. ऍक्च्युली आता मी राहतोय मोरगाव, जेव्हा इकडे प्रोग्राम काही असतो माझ्या घरात आतमध्ये ऐकायला येतं. सकाळपासून म्हणजे आमचं जागरण तेव्हापासून होतं की आज प्रोग्राम आहे. मग हे सगळं जे तुमचं जे हे असतं ते खूप छान आहे. आणि साऊंड सिस्टीम वगैरे आहे, सगळ्या गोष्टी आमच्या मंडळाच्या आहे. आता साऊंड सिस्टीम जर आमची 4.5 लाखाची साऊंड सिस्टीम आज गावामध्ये 20 भोंगे गावामध्ये. मी सकाळी आता इकडे निघालो, मी मोरव्यातून पण शूट केलंय सेम इकडचं तांबळले. क्लिअर आवाज त्याच्यामध्ये क्लिअर ऐकायला येतो आणि आमच्या घरात पण सेम आहे. आणि ही सगळी आमची संकल्पना आमचे अण्णा शिरोडकर म्हणून आहे, त्याने याची कन्सर्निंग वायरिंग हे सगळं त्याचं तो जे काय सांगेल त्याप्रमाणे आम्ही त्याला देतो. त्याचं मेंटेनन्स करणं, त्याची डागडुजी करणं सगळं तो बघतो. फक्त आम्हाला सांगतो मला ही वस्तू पाहिजे, आम्ही त्याला अगदी कुठलेही आडेवेळ न घेता लगेच देऊन सगळं तोच करतो. स्पीकर व्यवस्थापन. अजून काय म्हणायचं? अजून काय नाही, पांडुरंगाच्या कृपेने चाललंय. तुमच्यासारखी लोक ह्या प्रसार माध्यमातल्या लोकांपर्यंत हे पोहोचवत आहेत, तुमचे धन्यवाद मानतोय मंडळाच्या वतीनं. माझ्या बाजूला बसलेले हे आमच्या संस्थेचे अध्यक्ष माझे नामदेव पोतेकर, हे माझे सहसचिव 2 वर्षापूर्वी मला लाभले चांगले आणि मी सचिव होते त्याच्यामुळे काय प्रश्न नाही. आणि अगदी आमच्या मंडळाची भरभराट चालली आहे, भाविक लोक येत आहेत, सगळ्यांचे आशीर्वाद मिळत आहेत, आम्हाला देवाची कृपा आहे सगळ्या गोष्टी. आता म्हणजे मी एक माझ्याकडनं तुम्हाला एक सोपा प्रश्न की सगळा प्रोग्राम झाला चांगला झाला, तरी कुठेतरी ना एखादं असं रस्तं
की बाबा हे काहीतरी राहिलं जे मी पुढच्या वर्षी नक्की करण्याचा प्रयत्न करू, किंवा ही गोष्टीची कमी आपल्याला भासली ते आपण पुढच्या वर्षी करू, असं काय तुम्हाला जाणवलं का की जी लोकांकडनं तुमची अपेक्षा आहे की ती लोकांची एकच आहे की आत्ताच मला मी सांगितलं एवढं की गुडघेदुखीचं तसं सगळ्यांना होतं. आरतीला इथे लोक उभे राहतात, काही लोक इथे घरापर्यंत चालू पण त्यांना एक तासभर करतात उभं राहता येत, त्यांना जी बैठक व्यवस्था बैठक खुर्च्या देणं ते आता का म्हणतात ऑलरेडी आमच्याकडे आता यावेळी जवळ 100-100 खुर्च्या आहेत. कारण ती खुर्च्यांची संख्या वाढून आम्ही मंदिरामध्ये प्रारंगणामध्ये खुर्च्यांची व्यवस्था जेणेकरून लोक निवांत बसून त्याचा उपभोग घेतील. आणि पण लोकांकडनं देव प्रार्थना मांडलं तर देव पूर्ण करून घ्यायचं 100%. आत्ताच माझ्याकडे लिस्ट बघितलं तर 60 खुर्च्यांची लिस्ट आहे माझ्याकडे. 2 दिवसात 50 सगळे रस्ते देणारी खूप खूप आणि लोकांना प्रचिती येते त्याची म्हणून की तुमचा कारभार जर स्वच्छ असेल व्यवस्थित असेल तर लोकांनी त्यासाठी तर हे मंदिर तर खूप म्हणजे पहिल्यापासून आज म्हणजे आज ह्या देवालयाची जी आज स्थिती आहे ती मजबूत आहे. म्हणजे आज जवळजवळ 21,88,000 फिक्स डिपॉझिटला आहे. ओके ओके आणि 10 लाख जवळ खेळतं भांडवल आहे आजच्या स्थितीला. ओके हे म्हणजे कोणाकडे मागायची पण तशी गरज नाही. आमचा जो 8 दिवसातला जो काय इथला जो भाग आहे त्याच्यामधला जे काय खर्च करून जो उरेल तो आमचा बॅलन्सिंग. आता ह्या रात्रीचे जे प्रोग्राम्स होतात ते प्रोग्राम्स म्हणजे जे दररोज रात्री वेगळा प्रोग्राम हे तुम्ही तुमच्याच गावातले असतात का बाहेरून येतात? आमच्याकडे आमच्या प्रहर आहेत जे मधीलवाडीचा हा कारभार करतो त्यांचे 5 प्रहर आहेत आणि दक्षिणवाडा आणि उत्तरवाडा यांचे 2 प्रहर 7 प्रहर आहेत. प्रत्येकाला एका दिवसामध्ये 3 तासाचं भजन येतं आणि प्रत्येकाला दिवस दिंडीसाठी दिलेला असतो आणि रोटेशन मध्ये तो मागे 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 येतो. बरोबर आज ज्याची पहिल्याची दिंडी असेल आमच्या ह्याच्यात तो दुसऱ्या वेळी तो 5व्या दिवशी जाणार असं. आणि त्याला जो खर्च ते 2-3 महिन्यांची रिहर्सल असते त्यासाठी येणारे 2-3 लाख रुपये खर्च ते सगळं स्वतः आमच्या मंदिराचा तिथे एकही पैसा खर्च होत नाही. आजचा जो प्रोग्राम आहे संध्याकाळी या प्रोग्रामला आमची मान्यता आहे की कोणाचा प्रोग्राम नसेल तर संस्थेने खर्च करायचा, पण जर प्रोग्राम असेल तर आम्ही खर्च करायचा. त्याप्रमाणे 7व्या दिवशीचा प्रोग्राम जो असतो त्याला कोणत्या आपण डोनर्स असतात आमचा संस्था पैसा खर्च होत नाही. आज रात्रीचा आमच्याच गावचा प्रोग्राम आहे. आमच्या मंडळाच्या सगळ्या दिंडी वारकरी. ओके धन्यवाद. ओके तुमचं इकडे टेबल लावणार, इकडे एक स्क्वेअर मारतील जिकडे बुवा बसेल आणि त्या बाजूला एक स्क्वेअर मारतील तिकडे सीन होईल. बाकी हा पूर्ण स्टेज यांना नाचणाऱ्यांना क्लिअर होईल, त्याच्यामुळे काय लोड घ्यायची गरज नाही. इकडे ते करतायत बोलले, एवढ्या जागा इनफ होईल ना. तरी हा किती असेल? 7-8 फूट बाय 8 फूट लांब आहे आणि 16 इंचाची टेबल आहे त्याप्रमाणे बसूया आपण. म्हणजे इकडे बसेल पूर्ण ना सीन होण्यापुरती आपल्याला काय जास्त जागा नाही लागत. आणि बुवा वगैरे तिकडे बसतील प्रॉपरली. म्हणजे पूर्ण हे बघणाऱ्यांना सगळ्यांना कळलं, म्हणजे तिकडे पण बसू दे वर पण बसू दे सीन त्यांना दिसतील. सीन बसते तर क्रॉस बरोबर नाही होत. तरी अंदाजा काय असेल किती लोक जेवत असतील? 1000च्या आसपास ना. हिप 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 हिप.